शेतकरी बांधवांनो नमस्कार। पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं सगळ्या शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत। व्हिडिओचा विषय बाजारभाव स्थिर राहणार, वाढणार की कमी होणार, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे। मित्रांनो, आपण मिरचीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत। 2 तोडे या मिरचीच्या प्लॉटमध्ये झालेले आहेत आणि व्हिडिओचा विषय तुम्ही नीट ऐकला असेल। बाजारभाव वाढणार, स्थिर राहणार की कमी होणार, नीट लक्षात घ्या। तर सातत्याने आपल्याला या खराब वातावरणामध्ये, ढगाळ हवामानामध्ये, वाढणाऱ्या टेम्परेचरमध्ये, रात्रीची थंडी राहते, अशा वेळेस मिरची पिकामध्ये आपल्याला अडचणी येतात। मग बाजारभाव आपल्याला सातत्याने हेच स्थिर किती दिवस राहतील, त्या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात मोठी अडचण शेतकऱ्यांना येते फुलाची ड्रॉपिंग होणं। आपण जर या ठिकाणी बघितलं, हे बघा, आता तुम्हाला दाखवतो मी, अशा पद्धतीने हे सेटिंग आहे। हे सेटिंग तुम्ही बघताय, आता काल परवा तोडा झालेला आहे। हे सेटिंग तुम्ही बघताय, ही मिरची बघताय तुम्ही, आणि वरती फुलांची संख्या बघताय। इकडं बघितलं तुम्ही, अशा पद्धतीने प्रत्येक झाडावर हे बघा असं सेटिंग आहे। आणि इथं काय होतं, आता हे जे पानं आहेत, इथं करपा आलेला आहे आणि वरती थोड्याफार प्रमाणात थ्रिप्सचा अटॅक झालेला आहे। मग अशा वेळेस आपण काय करायचंय की बाजारभाव हे आपल्याला पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये स्थिर राहणार आहे। मग ते स्थिर बाजारभाव राहणार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जागेवर त्या ठिकाणी 65, 70, 75, अगदी 100 रुपयापर्यंत दर शेतकऱ्याला मिळतोय। तो अजून पुढे 1-1.5 महिना सातत्याने टिकून राहील। त्यानंतर बाजारभाव कमी होणार की स्थिर राहणार, हा देखील व्हिडिओ मी देईल। पण प्रामुख्याने आपल्याला सध्याच्या हवामानामध्ये जे मिरचीचे प्लॉट तुमचे, मग तलवार व्हरायटी असेल, शार्कवन असेल, त्याचप्रमाणे तुमची त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये तलवार असेल, तुमची शार्कवन असेल, त्याचप्रमाणे तुमचं म्हणजे बऱ्याचशा व्हरायटी आहे। आता मी व्हरायटींचे नाव सांगत बसत नाही। नामदारी सीड्समध्ये असेल, वेगवेगळ्या व्हरायटी आहे। अशा वेळेस आपल्याला आपल्या हातात उत्पादन येतंय, प्लॉट सुरू झाले आहे, पण कुठेतरी माल कमी मिळतोय, झाडावर व्हायरस येतोय आणि फुलांचं ड्रॉपिंग होतंय। अशा वेळेस आपण काय अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन केलं पाहिजे, किंवा ज्या प्लॉटचा पहिला तोडा येतोय आणि असं वरती पानं तुमचे गोळा होत आहे, हे बघा असं गोळा होतंय, मग तिथं आपण कोणती फवारणी केली पाहिजे। तिथं पानं गोळा होत असतील आणि पानं गोळा झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी रस शोषक किडींचा अटॅक झाल्यामुळं जी सेटिंग आहे ती कमी मिळते आणि उत्पादनात घट येते। त्यासाठी फवारणीच्या माध्यमातून आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये बायोडी 303, धनकीर्तीचं 250 मिली त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय। फिप्रोनिल आणि इमिडा एकत्र असलेलं लिसंटा किंवा पोलिस किंवा जम्प हे 40 ग्रॅम घ्यायचंय। त्याच्यासोबत डायरेक्टर हे सीवीड घ्यायचंय आणि त्याच्यासोबत फिश ऑइल घ्यायला विसरू नका। फिश ऑइल कुठल्याही चांगल्या कंपनीचा फिश ऑइल 500 मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा। दुसरा दिवस जाऊ द्या, जमिनीतून तुम्हाला काय करायचं, एकरी 1 लिटर, एकरी 20 गुंठे, 30 गुंठे, 50 गुंठ्यापर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं आहे। 1 लिटर प्लॅटिनम, 250 ग्रॅम कॅप कॅडिस, सिजंटाचं कॅप कॅडिस 250 ग्रॅम आणि त्याच्यासोबत 5 किलो 13-0-45 अशा पद्धतीने ड्रिपचं ऍप्लिकेशन देऊन घ्यायचंय। वरतून फुलांचं ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही, मिरची वाकडी होऊ द्यायची नाही। चांगल्या पद्धतीमध्ये, दादा इकडे रे, हे बघा, आता ह्या ज्या नवीन मिरच्या लागलेल्या आहे, हे जे तुम्हाला फळ दिसतंय, याची क्वालिटी चांगली ठेवायची। हे फळ देखील ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही, हे फुलांचं फळामध्ये सेटिंग करायचं। हे जे वरती दिसतंय, तर याच्यासाठी तुम्हाला पुढचा स्प्रे करायचा आहे। पहिला स्प्रे तुम्ही केलाय बायोडी 303 असेल, लिसंटा, जम्प, पोलिस असेल, त्याच्यासोबत डायरेक्टर असेल, त्याच्यासोबत तुम्ही फवारणी करतायत, चांगल्या पद्धतीमध्ये फिश ऑइल घेतायत। त्यानंतर जमिनीतून देतायत एकरी 1 लिटर प्लॅटिनम, 250 ग्रॅम कॅपकॅडिस। त्यानंतर पुढचा स्प्रे करायचा आहे तुम्हाला 200 लिटर पाण्याला। नीट लक्षात घ्या, 200 लिटर पाण्याला त्या ठिकाणी स्प्रे करायचा आहे वेगो मास्टर 500 मिली, टेक्कॅल 500 मिली, बोरान 100 ग्रॅम। हा स्प्रे झाला, 2 ते 3 दिवस जाऊ द्या। पुढचा तोडा तुमचा यायला जवळजवळ येईल, पुढचा तोडा, त्यावेळेस तोडा झाल्यानंतर ओरिंडिस अल्ट्रा, सिजंटाचं ओरिंडिस अल्ट्रा 200 लिटरला 200 मिली आणि सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे करा। आणि त्यानंतर जे प्लॅटिनम कॅपकॅडिस 13-0-45 दिलं, तिथून 10 दिवसांनी तुम्हाला द्यायचंय जमिनीच्या माध्यमातून, ड्रिपच्या माध्यमातून एकरी 5 लिटर मॅग्ना आणि ओरिंडिस अल्ट्रा सिमोडिस दिल्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसानंतर पुढचा स्प्रे करायचा आहे। नीट लक्षात घ्या, पुढचा स्प्रे करत असताना तिथं तुम्हाला ड्रॉपिंग होऊ द्यायचं नाही, तुम्हाला करपा येऊ द्यायचा नाही, तुम्हाला भुरी येऊ द्यायची नाही। त्यासाठी तुम्हाला फवारणी करायची 200 लिटर पाण्याला संचार 40, सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड 200 लिटरला 400 मिली, टच ऑफ 500 ग्रॅम। हा एक स्प्रे झाला।
त्यानंतर नीट लक्षात घ्या, जवळजवळ 20-25 दिवसाचं 2-3 तोड्याच्या गॅपमधलं हे शेड्यूल तुम्हाला सांगतो. 2 ते 3 तोडे तुमचे होऊ शकतात आणि चांगलं भरघोस उत्पादन आणि या बाजारभावाचा फायदा तुम्ही शेतकरी बांधवांना घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे. ओरंडीस अल्ट्रा सिमोडिस झालं, 3-4 दिवस गेले, 3-4 दिवस जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर तुम्ही संचार 40 आणि टचअपचा स्प्रे केला, परत 3-4 दिवस गॅप जाऊ द्या. 3-4 दिवसानंतर तुमचे 3-4 तोडे झालेले आहे. भरघोस उत्पादन सातत्याने सुरू ठेवायचे. 7-8 दिवसाला तुमचा तोडा झाला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीत माल तुमच्या हातात आला पाहिजे. बाजारभाव वाढताय, बाजारभाव स्थिर राहत आहे, त्याचा फायदा आपल्याला कसा घेता येईल त्या संदर्भामध्ये पुढचं ड्रिपचं ॲप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे. मॅग्ना दिलं, सुरुवातीला तुम्ही 1 लिटर प्लॅटिनम, त्याच्यासोबत तुम्ही घेतलंय 250 ग्रॅम कॅप कॅडीस, 5 किलो 13-0-45, 9-10 दिवसांनी तुम्ही देतायत एकरी 5 लिटर मॅग्ना. तिथून 12-13 दिवसाने 10 दिवसाने तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून ॲप्लिकेशन द्यायचं आहे एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. आणि त्यानंतर तुम्हाला एक चांगला कीटकनाशक बुरशीनाशकचा स्प्रे घेत असताना परत एकदा तुम्हाला त्या ठिकाणी भुरी असेल, करपा असेल, डावणी असेल, याच्या संदर्भामध्ये फवारणी घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाची फवारणी सांगतो. तिथं तुम्हाला काय करायचंय, तिथं तुम्हाला घ्यायचंय फक्त आणि फक्त भुरीसाठी स्कोअर 100 मिली, फॉलिक्युअर 100 मिली, त्याच्यासोबत तुम्ही झेडेलेक्स 250 मिली आणि रोको किंवा कुठलंही चांगलं एक बुरशीनाशक स्कोअर फॉलिक्युअर घेताय, त्याच्यासोबत झेडेलेक्स तुम्ही घेऊ शकतात किंवा बायोडी 303 घेऊ शकतात किंवा नीट लक्षात घ्या, किंवा ॲक्ट्रा आणि प्रोक्लेम एकत्र घेऊ शकतात. अशा पद्धतीने काम जर तुम्ही केलं तर वाढलेल्या बाजारभावामध्ये आणि स्थिरता आपल्याला किती दिवस टिकणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आपलं उत्पादन आपल्याला जर चांगलं घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने मिरची पिकामध्ये काम त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. हाच एक महत्त्वाचा संदेश शेतकरी बांधवांनो. बऱ्याचशा वेळा तुम्ही विचार न करतात की टोमॅटोचे बाजारभाव असेल, टोमॅटोचा बाजारभाव देखील पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये तुम्हाला की एंडिंग पर्यंत, जून पर्यंत टोमॅटोचे बाजारभाव मार्च पासून कसे राहतील तो देखील व्हिडिओ मी देईल. कारण मी बऱ्याचशा 2-3 महिन्यापासून दिला नाही, पण आज बाजारभाव किती वाढतील आणि स्थिर किती दिवस राहतील आणि कमी कधी होणार या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघायचे असेल त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.